तर देशातील 161 लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचा आता मेगा प्लॅन आहे। 161 मतदारसंघातील काँग्रेसचे 12 खासदार आणि 40 आमदारांना भाजपमध्ये घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते। काँग्रेसच्या खासदार आमदारांना पक्षामध्ये घेण्यासाठी भाजपकडून समिती स्थापन करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, हिमंता शर्मा, त्याच्यानंतर विनोद तावडे आणि बीएल संतोष यांची ही समिती स्थापन करण्यात आली आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, देशभरातील ज्या कधीही जिंकल्या नाही जागा त्या 161 जागांवर भाजपने एक मेगा प्लॅन तयार केलेला आहे आणि त्या 161 जागा जिंकण्यासाठी त्या स्थानिक मतदारसंघात ऍक्टिव्ह आहे, त्यांचा प्रभाव आहे, काँग्रेसचे आमदार आणि खासदार भाजपात घेण्याचा हा प्लॅन आहे आणि त्यामध्ये काँग्रेसचे 12 खासदार आणि 40 इतर पक्षातले आमदार जे आहेत ते भाजपमध्ये घेतले जाणार आहे, प्रवेश घेतला जाणार आहे। त्याची प्रक्रिया पुढच्या काही दिवसात सुरू होईल। त्यासाठी 4 सदस्यीय समिती भाजपने नेमलेली आहे, त्यामध्ये वरिष्ठ नेते आहे आणि भाजपला 370 पूर्ण करायचे आहेत, 370 जागा निवडून आणायच्या आहेत। तर हे 161 मतदारसंघ अत्यंत महत्वाचे आहे। गेल्या वर्षभरापासून भाजपनं हा प्लॅन जो आहे तो 161 मतदारसंघासाठी तयार केलेला आहे आणि आता लोकसभा निवडणूक लागण्याच्या पूर्वी त्या मतदारसंघातले स्थानिक आमदार जे आहेत, खासदार जे आहेत, त्यांना आपल्या मतदारसंघात घ्यायचं, त्यांना तिकीट द्यायची किंवा त्यांचा प्रभाव जो आहे तो आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी वापर करून घ्यायचा, अशा प्रकारची रणनीती भाजपनं आखलेली आहे आणि देशभरातल्या मतदारसंघाचा त्यामध्ये समावेश आहे आणि त्याच दृष्टिकोनातून भाजपचे नेते आता काम करतात। कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा जे नारा आहे 405चा, भाजपला 370 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहे, 543 पैकी, तर ह्या 161 जागा महत्वाच्या आहेत। नक्कीच, धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।